श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. प्रसीद करुणासिन्धो त्वत्तः कारुणिकापरा. यतो नास्ति महादेवी जगदम्ब नमोऽस्तु ते. श्री गुरुभ्यो नमः. नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराणं 12 स्कंध अथ 6. परीक्षिताची परमगती, जनमेजयाचे सर्पसत्र आणि वेदांचे शाखाभेद. सूत म्हणतात, चराचरात स्वतःला पाहणाऱ्या आणि समदर्शी व्यासनंदन श्री शुकमुनींनी सांगितलेले ऐकून परीक्षिताने मस्तक लववून त्यांच्या चरणांना नमस्कार केला आणि हात जोडून तो त्यांना म्हणाला. राजा म्हणाला, भगवन, करुणेचे मूर्तिमंत स्वरूप अशा आपण माझ्यावर कृपा करून मला अनादी अनंत अशा श्रीहरींचे स्वरूप आणि लीला साक्षात सांगितल्यात. आपल्या कृपेने मी कृतकृत्य झालो. अनेक दुःखांनी पोवलेल्या अज्ञानी प्राण्यांवर भगवन्मय महात्म्यांची कृपा होणे ही काही आश्चर्याची गोष्ट नाही असे मला वाटते. ज्या पुराणात भगवान श्रीहरींचे वर्णन केले आहे ते हे पुराण महापुराण आपल्याकडून आम्ही ऐकले. गुरुवर्य, आपण मला परमशांती स्वरूप ब्रह्मामध्ये स्थिर करून अभय दिले. आता मला तक्षक इत्यादी कोणापासूनही मृत्यूचे भय वाटत नाही. ब्रह्मन, आता आपण मला अनुमती द्या, म्हणजे मी मौन धारण करीन आणि कामनांचे संस्कार नाहीशा झालेल्या चित्ताला परमात्म्यामध्ये विलीन करून आपल्या प्राणांचा त्याग करील. आपण उपदेश केलेल्या ज्ञान आणि विज्ञानामध्ये स्थिर झाल्यामुळे माझे अज्ञान कायमचे नाहीसे झाले. भगवंतांच्या परमकल्याणरूप स्वरूपाचा आपण मला साक्षात्कार घडविला. सूत म्हणतात, असे म्हणून राजाने महर्षी श्री शुकांची पूजा केली. नंतर ते परीक्षितीचा निरोप घेऊन बरोबरीच्या मुनींसह तेथून निघून गेले. राजर्षी परीक्षिताने सुद्धा स्वतःच अंतरात्म्याला परमात्म्यात एकरूप करून तो त्याच्या ध्यानात मग्न झाला. त्यावेळी त्याचा श्वासही चालत नव्हता. जणू एखादा वृक्ष असावा तसा तो भासत होता. तो गंगा तीरावर पूर्वेकडे टोकी असलेल्या कुशासनावर उत्तरेकडे तोंड करून बसला. त्याची आसक्ती आणि संशय नाहीसे झाले होते. आता तो ब्रह्म आणि आत्म्याच्या एकतारूप महायुगामध्ये स्थिर होऊन ब्रह्मस्वरूप झाला. ऋषींनो, क्रुद्ध मुनिकुमार शृंगीने परीक्षिताला दंश करण्यासाठी पाठविलेला तक्षक राजाकडे येत असता वाटेत त्याने कश्यप नावाच्या एका ब्राह्मणाला पाहिले. सापाचे विष उतरवण्यात तो निष्णात होता. त्याला पुष्कळ धन देऊन तृप्त करून तक्षकाने तिथूनच परत पाठविले. नंतर इच्छेनुसार रूप धारण करू शकणाऱ्या तक्षकाने ब्राह्मणाचे रूप घेऊन राजाजवळ जाऊन पुन्हा सर्परूप घेऊन त्याला दंश केला. त्याआधीच राजर्षी ब्रह्मरूप झाला होता. आता तक्षकाच्या विषाच्या आगीने त्याचे शरीर सर्वांदेखतच तत्काळ जळून भस्म झाले. तेव्हा पृथ्वी, आकाश आणि सर्व दिशांमध्ये मोठा हाहाकार माजला. परीक्षिताची परमगती पाहून देवता, असुर, माणसे इत्यादी सर्वजण आश्चर्यचकित झाले. देवतांच्या दुदुंबी वाजू लागल्या. गंधर्व आणि अप्सरा गायन करू लागल्या. उत्तम उत्तम असे म्हणत देव पुष्पवर्षाव करू लागले. जनमेजयाने जेव्हा ऐकले की आपल्या पित्याला तक्षकाने दंश केला तेव्हा त्याला अतिशय क्रोध आला आणि तो ब्राह्मणांसह विधीपूर्वक अग्निकुंडामध्ये सापांचे हवन करू लागला. सर्पसत्राच्या प्रज्वलित अग्नीमध्ये मोठमोठे सर्प भस्मसात होताना पाहून तक्षक भयभीत होऊन इंद्राला शरण गेला. तेव्हा अजूनही तक्षक आलेला नाही असे पाहून राजा जनमेजय ब्राह्मणांना म्हणाला, तो नीच तक्षक अजून भस्मसात कसा झाला नाही? ब्राह्मण म्हणाले,
राजेंद्रा, शरण आलेल्या तक्षकाचे इंद्र रक्षण करीत आहे. त्याने तक्षकाला स्वतःजवळ स्थिर ठेवले असल्याने तो अग्निकुंडात पडत नाही. हे ऐकून बुद्धिमान जनमेजय ऋत्विजांना म्हणाला, ब्राह्मणांनो, आपण इंद्रासह तक्षकाला अग्निकुंडात का आणून टाकीत नाहीत? ते ऐकून ब्राह्मणांनी त्या यज्ञामध्ये आहुती म्हणून इंद्रासह तक्षकाला येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, अरे तक्षका, मरुद्गणांचा सहचर इंद्र याच्यासह तू या अग्निकुंडात ताबडतोब येऊन पड. ब्राह्मणांनी जेव्हा असा कठोर मंत्र म्हटला तेव्हा इंद्र आपल्या स्थानापासून निघाला. विमानात तक्षकासह बसलेला इंद्र काय करावे हे न कळून अतिशय गोंधळून गेला. आकाशातून विमानात तक्षकासह बसलेला इंद्र अग्निकुंडात येऊन पडू लागलेला पाहून अंगिरानंदन बृहस्पती राजा जनमेजयाला म्हणाले, हे नरेंद्रा, सर्पराज तक्षकाला मारणे तुला शक्य नाही, कारण हा अमृत प्याला आहे म्हणून अजरामर झाला आहे. हे राजन, जगातील प्राणी आपापल्या कर्मांनुसारच जीवन, मरण आणि मरणोत्तर गती प्राप्त करतात. कर्माव्यतिरिक्त दुसरा कोणीही कोणालाही सुखदुःख देऊ शकत नाही. हे जनमेजया, साप, चोर, आग, वीज पडणे, तहान, भूक, रोग इत्यादी निमित्ताने प्राणी मरण पावतात. हा सर्व प्रारब्ध कर्माचाच भोग होय. राजन, म्हणून हे अभिचारिक कर्म बंद कर. पुष्कळसे निरपराध साप मेले, नाहीतरी सर्व प्राणी आपापले प्रारब्ध कर्मच भोगत असतात. सूत म्हणतात, महर्षी बृहस्पतींच्या म्हणण्याचा आदर करून जनमेजयाने ठीक आहे असे म्हणून सर्पसत्र बंद केले आणि बृहस्पतींची पूजा केली. ही सर्व त्या भगवान विष्णूंची अनिवर्चनीय महामाया होय. हिच्यामुळेच भगवंतांचे स्वरूपभूत जीव क्रोध इत्यादी गुणवृत्तींच्याद्वारे मोहाने शरीरांवर रागद्वेष इत्यादी करतात, पण आपल्या प्रयत्नाने हिच्यापासून परावृत्त होऊ शकत नाहीत. हा दंभी आहे. अशा प्रकारची बुद्धी ही माया होय. आत्मज्ञानी लोक जेव्हा आत्मचर्चा करू लागतात तेव्हा ती त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये निर्भय रूपाने प्रकाशित होत नाही. मायेच्या आश्रयाने राहणारे निरनिराळ्या प्रकारचे विवाद तसेच संकल्प विकल्पात्मक मन जेथे नाही तेच परमात्मतत्व होय. कर्म, ते करण्यासाठी लागणारी सामग्री आणि त्याचे फळ या तिघांनी वेढलेला अहंकारात्मक जीव हे सर्व ज्याच्यामध्ये नाही तो आत्मस्वरूप परमात्मा कोणाकडून बाधित होत नाही की कोणाचा बाधक होत नाही. म्हणून मुनीने मनाच्या मायामय वृत्तींचा बाध करून आत्मस्वरूपामध्ये विहार करावा. मुमुक्षू परमपदाव्यतिरिक्त सर्व वस्तूंचा नेती नेती या श्रुतीवचनाने निषेध करून जी वस्तू प्राप्त करून घेतात की जिचा कधी निषेध होऊ शकत नाही आणि कधी त्यागही होऊ शकत नाही, ती वस्तू म्हणजे भगवंतांचे परमपद आहे असे सर्व महात्मे सांगतात. आपले चित्त एकाग्र करणारे पुरुष अंतःकरणादी अशुद्धी नाहीशी करून अनन्य प्रेमभावाने परिपूर्ण अशा हृदयाने त्याच परमपदाला आलिंगन देऊन आणि त्यातच विलीन होऊन जातात. ज्यांच्या अंतःकरणात शरीराबद्दल अहंभाव नाही आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या घर इत्यादी पदार्थांविषयी ममता नाही, त्याच लोकांना भगवान विष्णूंच्या या परमपदाची प्राप्ती होते. हे परमपद मिळवण्यासाठी दुसऱ्याचे कटू बोलणे सहन करावे, कोणाचाही अपमान करू नये, या शरीराविषयी आसक्ती ठेवून कोणाशीही वैर करू नये. अकुंठित ज्ञान असणाऱ्या श्री व्यासांना नमस्कार असो. त्यांच्या चरणकमळांचे ध्यान करूनच मला या श्रीमद भागवत महापुराणाचे ज्ञान प्राप्त झाले आहे.